योगेश टिळेकरांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणी आता एक धक्कादायक माहिती समोर येते. टिळेकरांच्या मामाचा काटा हा मामीनच काढल्याचं दिसतंय. मोहिनी वाघ यांनीच सतीश वाघ यांच्या हत्येसाठी 5 लाखांची सुपारी दिली होती. 48 वर्षांच्या मोहिनी वाघ यांचं 32 वर्षाच्या अक्षय जावळकर सोबत अफेअर होतं. विशेष म्हणजे अक्षय जावळकर हा त्यांच्या मुलाचाच मित्र आणि शेजारीही होता. मात्र अक्षय जावळकरला सतीश वाघांच्या पत्नीची मोहिनी पडल्याचं दिसलंय. मोहिनी आणि अक्षय जावळकर मध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले. काही वर्षांपूर्वी सतीश वाघ यांना या प्रेमसंबंधांचा सुगावा लागला. तेव्हापासून ते पत्नी मोहिनीला मारहाण करू लागले. त्यामुळे अफेअरमध्ये सतीश वाघ यांचा अडसर ठरत होता. अक्षयच्याही मनात राग धुमसत होता. मोहिनीला सतीश वाघ यांचे पैशांचे सर्व व्यवहार सुद्धा आपल्या हाती घ्यायचे होते. यातूनच मोहिनीनं अक्षयला सतीश वाघांच्या हत्येसाठी 5 लाखांची सुपारी दिली. कसं घडलं हे हत्याकांड पाहूया. जावळकर कुटुंब 2001 मध्ये वाघ कुटुंबाच्या खोलीत भाड्यानं राहण्यास आलं. तरुणपणात अक्षय जावळकरला सतीश वाघांच्या पत्नीची मोहिनी पडली. अक्षय जावळकर 21 वर्षांचा तर मोहिनी वाघ 37 वर्षांच्या असल्यापासून अफेअर. अक्षय आणि मोहिनी वाघ जवळपास 11 वर्ष अफेअरमध्ये होते. प्रेमसंबंधांचा सुगावा लागल्यानंतर सतीश वाघांकडून मोहिनीला मारहाण झाली. प्रेमात अडसर ठरत असल्यानं अक्षय जावळकरच्या मनात राग धुमसत होता. सतीश वाघांच्या पैशांचे सर्व व्यवहार मोहिनीला हाती घ्यायचे होते. सतीश वाघांच्या हत्येसाठी मोहिनीकडून जावळकरला 5 लाखांची सुपारी देण्यात आली. अक्षय जावळकर आणि त्याच्या साथीदारांनी वाघ यांच्यावर 70 वार केले. संबंधित महिलेला जो त्यांच्या नवऱ्याकडनं होणारा जो त्रास आहे ते एक कारण आहे. त्यांच्याकडनं होणारी जी मारहाण होती रोजच्या स्वरूपातली, आर्थिक व्यवहार सुद्धा आपल्या हातात यावेत या प्रकारचा सुद्धा त्यांच्या स्टेटमेंटमधनं आतापर्यंत निष्पन्न झालेलं आहे. त्याचा सुद्धा पुढे आता तपास आम्ही करू. जो यातला प्रमुख आरोपी अक्षय जवळकर आहे, ज्याने ह्या कटामध्ये पूर्ण सहभाग आणि पूर्ण प्लॅनिंग केलेलं होतं, त्याच्यासोबत या महिलेचे संबंध असल्याचं सुद्धा तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे.